जुगादेवी, जाकादेवी आणि राम, श्रीराम, श्री हनुमान, श्री विठ्ठल या इतर सर्व देवतांचं वास्तव्य असलेल्या गावडे अंबेरी समुद्र किनारी असलेलं एक लाजवाब सुंदर नयनरम्य परिसरातील गाव आहे. तितकीच त्या गावातील लोकही गोड आहेत. या गावाला बिलॉंग करणारा हा संघ आहे विश्वेश्वर. दुसऱ्या बाजूला लांजा तालुक्यातून खूप लांबवरचा प्रवास करून परंतु शॉर्टकट पद्धतीने इथे कारण शॉर्टकट आहे लांजातून रत्नागिरीमध्ये दाखल गावखडी रत्नागिरीच्या एका टोकाला आलेला हा संघ मंद्रुल. मंद्रुलच्या वतीने सलामीचा गोलंदाज सुनील राईट राऊंड विकेट पहिला बॉल स्लाइस केला त्याला फेस बॅटची खोलली आणि स्लाइस केला बंडीसाठी सुरुवात सावध आक्रमकता असते यतीश बिर्जेकडे परंतु यावेळेला मात्र सुरुवात अतिशय सावध. माझ्या बाजूला एक्स्ट्रा प्लेअर म्हणून फलंदाज आले मला वाटलं विजय पावले आलेत की काय सेम फेस आहे. पुढचा बॉल यावेळेला मात्र खेचलाय बॉलला जाणार का बॉल आउट ऑफ द पार्क. सुरुवात केली आहे शुभारंभ केलाय हे पाणी आहे गावडे आंबेरे गावाचं. बॉलला पाठवलंय पाण्यामध्ये दाखवलंय पाणी गोलंदाजाला बॉल षटकारासाठी. व्हेरी गुड राजकुमार डीजेच्या माध्यमातून आपण मनोरंजन ऐकतोय. या षटकाराने खातं खोललं सॉरी अर्थात एक धावेने खातं खोललं होतं यतीशने परंतु फलंदाजीच्या माध्यमातून यतीश बिर्जे सिक्सर किंग का म्हटला जातो पाड्या या नावाने प्रसिद्ध सर्व मित्रांमध्ये आणि क्रिकेटिंग फ्रॅटर्निटीमध्ये धावसंख्या 7 बिनबाद 7. सुनील पुढचा बॉल टाकेल राईट राऊंड विकेट. ट्रॅक चेंज केलाय गोलंदाजाचा परंतु यावेळेला ट्रॅक चेंज नाही झालाय फलंदाजाचा. इथे थोडा इम्पॅक्ट ऑफ द बॉल आपण जर पाहतो किंवा इम्पॅक्ट ऑफ द लाईन पाहिली तर मिडल स्टंप आणि ऑफ स्टंप भेदणारा बॉल होता परंतु एकच धाव मिळते. विथ द कार्पेट खेळला जातोय डाऊन द ट्रॅक शॉट खेळण्याचा प्रयत्न एक धाव एका धावेने 8 ही धावसंख्या. सलामीला आलाय तो यतीश बिर्जे त्याच्या साथीला वंडर बॉय गावडे आंबेरे गावचा हा आंबेडकर वाडीला बिलॉंग करणारा परंतु गावडे आंबेरीची शान असलेला हा नवीन वंडर बॉय शुभम आडवीरकर यांना आपण पाहतोय फुल टॉस वरती इथे क्लास दाखवणे गरजेचं होतं परंतु तयार नव्हता. हे प्री मॅच्युअर शॉट पाहायला मिळाला आपल्याला शुभम कडून. कधी कधी प्रोएक्टिव्हनेस दाखवावा लागतो ना ऍक्शनला रिॲक्शन द्यावी लागते. फलंदाज कदाचित मनामधून तयार नसतो कदाचित तो आखूट टप्प्याचा बॉल एक्सपेक्ट करत होता परंतु फुलर लेन डिलिव्हरी आली आणि तो अचानक आलेला हा फुलर लेन त्याला तयार नव्हता त्यामुळे एकच धाव मिळाली. संघाची धावसंख्या 9 वरती पोहोचवली जाते. यतीश इज ऑन स्ट्राईक. सुनील राईट राऊंड विकेट 7-8 पावलांचाच रनअप आहे. पुन्हा एकदा हा गुडलेन स्पॉट खेचण्याचा प्रयत्न होता परत एकदा बॅट ज्या पद्धतीने स्विंग होते ना इतक्या वेगामध्ये स्विंग होते पहा परत एकदा त्यांना प्रॅक्टिस करताना सुद्धा आपण पाहिलंय. या शॉटला खरं तर अपेक्षा होती या शॉटची या बॉलला परंतु थोडासा पुढे ठेवला होता बॉल परंतु फलंदाज नेहमी बॉल गेल्यानंतर त्या शॉटची प्रॅक्टिस करतो. नेक्स्ट डिलिव्हरी परत एकदा खेचण्याचा प्रयत्न आउटसाइड लागली होती का हो हो फंबलिंग झालंय कीपर कडून. वंडी येतोय का पंचांचा इशारा काय येतोय डिक्लेरेशन स्वरूपामध्ये एरर ऑफ मार्जिन विकेट किपिंग साठी इतकं कमी आहे ना इथे की हातातून बॉल सुटला की तुम्हाला वंडी द्यावाच लागेल. या ठिकाणी मात्र फिल्डिंग करताना इझी आहे परंतु विकेट किपिंग थोडीशी कठीण आहे त्यामुळे एक षटकाची होते समाप्ती. एक षटकामध्ये धावसंख्या झाली आहे 10 डबल फिगर मध्ये. सुरुवात आक्रमक आणि सावध दोन्ही बाजू आपण बोलू शकतो तर 50-50. मैदानावरती 4 षटकांचा सामना राहील लक्षात घ्या त्यामुळे पहिले 6 बॉल झाले 18 बॉलचा गेम बाकी आहे. आपण पाहिलं 56 धावांना ऑलमोस्ट चेस करत असताना सानिया फणसोप अगदी जवळ पोहोचली होती सानिया फणसोप अगदी 6 धावांचा डिफरन्स राहिला 50 पार त्यांनी सुद्धा केली. नवीन गोलंदाज येतोय साहिल मंद्रुल गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे साहिल राईट राऊंड विकेट मारा करणार पुन्हा एकदा यावेळेला परत एकदा ओव्हर पिच डिलिव्हरी होती बॅटच्या पट्ट्यात आली
पुढचा बॉल परत एकदा यावेळेला फुल टॉस आहे. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आला नाहीये कारण बॉल हवेमधून कॅच झेल घेतला जातोय. क्षेत्ररक्षकाने कोणती गलती केली नाहीये. इथे घेतलाय झेल, संपलाय इथे शुभमचा खेळ. गौरव बंडे अजून एक नाव मोठं. गौरव बंडे आता लांजाचा जिक्र केलाच आहे. तर लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीला आणि विजय पावले सरांचं नाव सुद्धा मी घेतलं होतं कारण प्रतिकृती इकडे बसली आहे माझ्या शेजारी. तर विजय पावले सरांना 2 षटकार लावणारा हा खेळाडू आहे लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. इथे मात्र आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय गौरव बंडे. गवडे अंबेरीची अजून एक शान आहे गौरव बंडे. आक्रमकता आहे त्याच्याकडे सुद्धा, फ्लो आहे, क्रिकेटिंग फ्लो आहे, शॉट सिलेक्शन प्रॉपर आहे आणि प्रेशर हँडल करण्याची जी काबिलियत आहे ना त्याच्याकडे ती अगदी वाखाणण्यासारखी आहे. ती मात्र यावेळेला काळ पेश केली जाईल. परंतु लेफ्ट हँडेड फलंदाज, दोन्ही लेफ्ट हँडेड फलंदाज मैदानामध्ये आहे त्यामुळे थोडा डोकेदुखी राहणार आहे गोलंदाजीच्या मनामध्ये. नवीन गोलंदाज जो आलाय दुसऱ्या षटकामध्ये साहिलने विकेट प्राप्त केली आहे. फुल टॉस बॉल परत एकदा गौरव बंडे. जाणार का खेळ, संपणार का? येस सिटीज. इथे मात्र उल्लू बनवण्याचं काम केलंय गौरव बंडेला. बनवलाय मामा, त्याला परतावं लागेल आता. काही केलं नसताना काम यावेळेला मात्र फलंदाज बा झिरो वरती. गौरव बंडे टक घेऊन परत. हो, ओव्हर पिच फुलटॉस डिलिव्हरी होता. फुलटॉस डिलिव्हरी थोडासा स्विंग पण झाला दिसतो. बॉल थोडा इन स्विंग झाल्यासारखा दिसला आणि त्यामुळे बॅट ज्या पद्धतीने स्ट्रेट व्ही शेप मध्ये आली पाहिजे होती ती थोडीशी शफल झाली बॅट आणि हवेमध्ये बॉल गेला. लॉंगऑफच्या खेळाडूने मात्र कोणतीही चूक केली नाहीये. वेल डन, वेल डन. क्षेत्ररक्षकाचं कौतुक मात्र केलं पाहिजे. इथे मात्र झेल जज करणे इतकं सोपं नाहीये. तो सुंदर झेल आणि काय टेक्निक होती, इंडियन टेक्निक होती पण ती परफेक्ट टेक्निक होती. नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये सुविचार. इथे आता मात्र जखडून ठेवलंय. 13 या धावसंख्येवरती दुसरा झटका. थोडा पिन ड्रॉप सायलेन्स पाहायला मिळतोय आपल्याला डगआउट मध्ये गावडे अंबेरीच्या. मंत्रुल यांनी मात्र पेपर सोपा केलाय का स्वतःसाठी कारण 2 मोठे फलंदाज बाद केले. वंडर बॉय शुभमला परतावं लागले आणि गौरव बंडेला पण परतावं लागले. नवीन फलंदाज जातोय ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज साहिल. हॅट्रिक पूर्ण केली जाईल का? नवीन फलंदाज सुविचार. यावेळेला मात्र सुविचार खेळलाय. रनआउट होणार, रनआउट होणार, रनआउट होणार. सुविचारने मात्र सोडून दिलाय. प्रयत्नही केला गेला नाहीये. झटका क्रमांक 3. ये क्या हो रहा है, ये क्या हो रहा है, कहां से कहां आ गए हम इस मैच में. तीसरा झटका 3-13 वाजवले गेले. नॉस्ट्राईक घेतला जाईल. अक्षय, नवीन बॅटर अक्षय येतोय इन बिटवीन. यतीश मात्र स्ट्राईकला जातोय. 3-13 वाजवले संघाचे. साहिलने 3 गड्यांच्या मोबदल्यात पुन्हा एकदा यावेळेला मात्र आक्रमकतेला आता मात्र आकुंचन. प्रसारण जे पावत होतं मगापासून अटॅक 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 पण इथे मात्र आता डिफेन्सिव्ह शॉट खेळला गेलाय फलंदाजांकडून. आक्रमकतेला आवर करणे ही पहिली प्रायोरिटी असेल यतीश बिर्जे यांची. डॅमेज कंट्रोल कसं करणार आणि नंतर मग प्रहार कसा करणार. इथे मात्र फसला गेलाय गेम गावडे अंबेरे संघासाठी. काय कमबॅक, सोपा पेपर वाटला की काय गावडे अंबेरेला. तो हम भी कुछ कम नहीं है भाई. मंत्रुल दिखा रहा है यहाँ पे अपना दम. यावेळेला आता ना
वाईड बॉल आणि स्टंप आउट. येस, वाईड बॉल आणि स्टंप आउट ओंकार सरांकडून कनेक्ट केले गेले आपल्याला. आणि वाईड बॉल आणि स्टंप आउट. इथे 3-13 वाजवल्यानंतर 15 वरती घंटी वाजवली आहे. इथे मोठी घंटी वाजली आहे. विश्वेश्वर देवांश विश्वेश्वर गावडे अंबेरे संघाची दुसऱ्या षटकामध्ये साहिल साहिल को दरकार नहीं होती, साहिल की ललकार होती है. तर साहिल ललकारताना इथे प्रथमेश जातोय मैदानामध्ये. नाव आहे प्रथमेश. प्रथमेश म्हणजे गणपती बाप्पाचं नाव. विघ्नेश्वर अर्थात प्रथमेश हे नाव. विघ्नेश्वर हे नावही आहे गणपती बाप्पाला. तर विघ्न हरण्याचं काम करेल का प्रथमेश? साहिल पुढचा बॉल ओव्हर पिच फुल टॉस डिलिव्हरी. त्याचा प्रयत्न. हो, ताकदच नाहीये, ताकदच नाहीये. फक्त उचल बास. मी आलो, मैं आई, तुम चलो मैं आई, तू चल और मैं आई. हे गाणं आता आठवते कारण फलंदाज बाद होतोय. 5वा धक्का मिळाला जातोय. सलग 5 गडी. या 5 बॉल वरती आपण 5 विकेट पाहिलेत. मधला एक धाव फक्त जर बाजूला केली यतीश बिर्जेंची. व्हॉट अ थ्रिलिंग ओव्हर, थ्रिलिंग ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग बाय द साहिल. या षटकामध्ये आल्या फक्त धावा 5. धावसंख्या आल्या 5 आणि 4 विकेट गेले. यांच्यामध्ये एक लाईन जी आहे ती यतीश बिर्जे आहे. समोरच्या गोलंदाजांना ती क्रॉस करावी लागेल. पण यतीशकडे अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. ही त्याची कसोटी आहे, खरी कसोटी. नवीन गोलंदाज यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप बॉल बेस जनरेट केला होता बॉलने, परंतु वाईड बॉल. पंचांचा इशारा येतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. अवधूत अवधूतच्या माध्यमातून वाईड येतोय. धावसंख्या 16. 16 या धावसंख्येवरती 5 विकेट. इथून मात्र परत एकदा सन्मानपूर्वक फॉरवर्ड डिफेन्सिव्ह शॉट पाहायला मिळाला आपल्याला यतीश कडून. कारण दुसरा ऑप्शन सुद्धा नाहीये. पहिलं डॅमेज कंट्रोल, थोडी 1-2-2-3 धावांनी 25 पर्यंत कसा तरी हा स्कोर घेऊन जायचा आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये मात्र प्रहार करायचा. हा कदाचित त्याचा इरादा असेल, पण गोलंदाज मात्र हेल्पिंग हँड प्रोव्हाइड केला जातोय. 2 धावा, नो बॉलचा इशारा. सोने पे सुहागा. हो, ज्यावेळेला बँकेमध्ये काही नसताना त्यावेळेस गव्हर्नमेंट कडून एखादी योजना येते आणि त्या बँकेच्या खात्यामध्ये जसे गव्हर्नमेंट कडून जशी योजना येते आणि पैसे पडतात ना, त्या पद्धतीने या 2 धावा आल्या. एकतर खात्यात काय नव्हतं आणि त्यामध्ये फ्री हिट आली. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट यतीश बिर्जे यांच्यासाठी. वर पिच बॉल 2 धावांसाठी गेलाय. फुल टॉस डिलिव्हरी. पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या वाढेल. धावसंख्या 20 वरती पोहोचवली जाते. हळूहळू सामन्याला आकार देण्याचा प्रयत्न असेल. यतीश बिर्जे यांच्याकडे क्षमता आहे. एक षटकार आलाय त्यांच्या बॅटमधून. यतीश बिर्जेंना आपण माहिती आहे की काय सिच्युएशन आहे आपल्या संघाची. इथून पुढे वन मॅन शो, वन मॅन आर्मी, एक अकेला सेनापती सेना के बराबर होता है. यतीश बिर्जे ती चीज आहे, परंतु समोर मात्र स्ट्रॅटेजी आहे गोलंदाजांची. जखडून ठेवावा अवधूतची. नेक्स्ट डिलिव्हरी. पुन्हा एकदा ओव्हर पिच. या ओव्हर पिचला मात्र फेकून दिलाय. बॉल गेलाय आउट ऑफ द 6. यतीश बिर्जे इनका नाम है. छक्का मारना इनका काम है. ये साला रुकता नहीं, झुकता नहीं, सिर्फ गेंदबाज को ठोकता है. यतीश बिर्जे इज ऑन फायर. इथे ट्रॅकवर आणताना दिसतोय गाडी आपली जी रुळावरून घसरली होती. देवांश विश्वेश्वर अनेक सामने त्यांनी या मैदानात खेळलेले आहेत. गतवर्षी सुद्धा या मैदानामध्ये यतीश बिर्जेने डे क्रिकेट होतं आणि डे क्रिकेटमध्ये आपला दमखम दाखवला होता. या षटकाराने धावसंख्या वाढते 26 वरती. 26 रन बन चुके हैं. 26 धावा बनल्यात. अजूनही काही बॉलचा खेळ बाकी. अवधूत वरती चढवलाय प्रहार. अवधूत वरती
भावांना हेल्पिंग हँड दिले समोरच्या संघाला. 2 धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा वाढणार आहे. धावसंख्या होते 29. कमबॅक दिसतोय. फ्री हिट, परत एकदा फ्री हिट येईल. फलंदाज आहे विराज राज करणार का? फ्री हिट मध्ये काय करणार? ओ, विराजकडे ती क्षमता आहे का हा प्रश्न आहे. एक धाव मात्र रोखू शकला नाहीये. एकाच धावेवर समाधान. दुसऱ्या धावेसाठी फंबलिंग झालीये विकेट किपर कडून आणि थोडासा बॉल साईडला गेला आणि दोन्ही फलंदाजांनी 2 धावा वसूल केल्या. 2 धावांनी धावसंख्या वाढते कारण या 2 धावा येणे गरजेचं होतं. तिसऱ्या षटकातील शेवटची डिलिव्हरी होती, शेवटचा बॉल होता. 3 षटकाची होते समाप्ती. धावसंख्या झाली 31 फॉर लॉस ऑफ 3 विकेट 5 विकेट्स 31 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. 3 षटकांची समाप्ती. 2 षटकामध्ये 15 धावा होत्या. या षटकामध्ये जवळजवळ आल्यात धावा, जवळजवळ 16 धावा आल्यात. 16 धावा आल्यात. कमबॅक बॉलिंग. यावेळेला टॉस केला जातो इथे कुंभारवाडी वर्सेस मुजाहिदच्या वतीने नाणेफेक जिंकली आहे का? कुंभारवाडीच्या वतीने नाणेफेक जिंकली गेली आहे. जाऊया मैदानाकडे परत एकदा. गोलंदाज शेवटचं षटक घेऊन आलाय. गोलंदाज पहिला बॉल टाकेल. यतीश याला 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी जाईल का? सॅक्रिफाईस होईल का? सॅक्रिफाईस केली जाईल का? ओ, फलंदाज बाद. दुसरा फलंदाज बाद होतोय नॉन स्ट्राईक एंडचा, कारण यतीश बिर्जे सेफ स्ट्राईकला गेलेत. कारण सेफ पोझिशनला ते होते. 2 धावा करण्याचा प्रयत्न. गोलंदाजाचं नाव सांग ना दादा. प्रसाद नाव आहे गोलंदाजाचं नवीन. तर तो कोणता प्रसाद देईल का यतीशला की आपल्या संघाला प्रसाद देईल विकेटच्या माध्यमातून? यावेळेला मात्र एका धावेने धावसंख्या 32 वरती आणि प्रति विजय पावले आता मैदानात गेलेत. इकडे त्यांची रिप्लेसमेंट कोण करणार? अमित जातोय मैदानामध्ये. ओहो, अमित यांना मात्र साथ द्यावी लागेल. बघा, कॅमेरामॅन थोडं वर्क केलं आणि क्लोजअप केलं ना तर विजय सरांना दाखवता येईल. नेक्स्ट डिलेव्हरी. यावेळेला ओ, यतीश यांच्यासाठी खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव. ऑफसाइड ऑफ स्टंप बॉल. एका धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल. हो, दाखवला गेलाय. थोडीशी हाईटच्या बाबतीत जाऊ नका, हाईट अर्धी आहे. एका धावेने धावसंख्या वाढेल 33 वरती. इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप पाहिलाय बॉलला आणि सोडून दिलाय. वाईड बॉल पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या 34 वरती पोहोचवली जाते. 4 बॉलचा गेम बाकी आहे. 4 बॉलमध्ये 40 क्रॉस करेल का देवांशी विश्वेश्वर? नाव आहे यतीश बिर्जे. हा खंबा म्हणून तिथे उभा आहे, तो मात्र तोडावा लागेल. यावेळेला पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप जाईल का बॉल? येस, स्किड झालाय बॉल. या मैदानामध्ये थोडा जरी आउटसाइडला पडला तर टर्न होतो, स्किड होतो. पहिल्यांदा सुद्धा इंट्रोडक्शन करताना मी सांगितल्या होत्या गोष्टी. या वाईडने आणखीन 1 धाव वाढेल. धावसंख्या हेल्पिंग हँड प्रोव्हाइड केली जात आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपात. 35 धावा. नेक्स्ट डिलिव्हरी. परत एकदा यतीशने खोदून काढलाय बॉलला अलॉंग द कार्पेट. हा बॉल गेलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. त्या ठिकाणी डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 2 धावाने मिड विकेटचा खेळाडू, डीप मिड विकेटचा खेळाडू येतोय. लॉंग ऑन रिजन मधून खेळाडू येतोय. फिल्डिंग केली जाते 2 धावांनी. धावसंख्या 37 वरती पोहोचवली जाते. तिनका जोडे जा, अपना काम बस तू करते जा. यही काम करता हुआ यतीश बिर्जे. यावेळेला फक्त शॉट खेळण्याचा प्रयत्न, फक्त शॉट सिलेक्शन परफेक्ट नव्हतं, तयार नव्हता. थोडा ओव्हर पिच डिलिव्हरी करेल असं वाटलं होतं, पण थोडा फुलर लेन ठेवला, मागे ठेवला थोडासा बॉलला, ज्या पद्धतीने एक्सपेक्ट केलं होतं यतीशने. हाफ ट्रॅकर अजिबात नाहीये. गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे या संपूर्ण मंद्रुल टीमच्या. यावेळेला फ्रंटला आलाय बॉल. या बॉलला मात्र पाठवलं गेले. होळी रे होळी आणि पूर्णाची पोळी आपण खातो आणि इथे मात्र रचतोय षटकारांची खेळी. नाव यतीश बिर्जे. ओहो, संख्या वाढवली जाईल. 43 कुठून कुठे आणली आहे बघा. बॅटरचा अंदाजच निराळा आहे. यतीश बिर्जे परत एकदा. या बॅटरचा अंदाज निराळा. धावांचा उडवतोय धुराळा. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी जाईल का? रनआउट होईल का? पंचांची उंगली उपर म्हणजे फलंदाज बाद. 1च धाव मिळेल. धावसंख्या 4 वरती 45 धावांचं टार्गेट आहे. जर्सी क्रमांक 45 रोहित मॅन शर्माची.
तर हिटमॅन शर्माला हिट करावं लागेल तुम्हाला. 45 बनवावे लागतील कंपल्सरी चेस असल्यामुळे. 24 बॉल 45 धावांचं आव्हान ठेवलंय. 44 धावा यतीश बिर्जे वन साइड हिरो बनताना. 18 बॉल 31 धावांची खेळी. वेल प्लेड यतीश बिर्जे. यतीश बिर्जे नाव आहे यांचं आणि गोलंदाजाला ठोकण्याचं काम करतो नेहमी. इथे ऑलराऊंडर परफॉर्मन्सच्या पद्धतीने जर गोलंदाजीचा विचार केला तर त्याचंही एक षटक आहे. तर गौरव बणबेचंही एक षटक आहे. त्यामुळे सुविचार वरवटकर कदाचित गोलंदाजीला दिसतील. त्यामुळे गावड्यांबेरेकडे सुद्धा क्षमता आहे का 24 बॉलमध्ये 45 धावा रोखण्याची, की मंद्रुल या ठिकाणी थोडा आता हास्य दिसतंय त्यांच्या चेहऱ्यावरती. थोडा आत्मविश्वास वाढलेला दिसतोय. कारण ज्या पद्धतीने यतीशने सुरुवात केली होती वाटलं होतं 50-55 धावा या ठिकाणी गावड्यांबेरे संघ बनवू शकेल. परंतु काय उत्तर दिलंय गोलंदाजीच्या माध्यमातून. थोड्याफार चुका झाल्यात मंद्रुलच्या वतीने. यतीशला थोडं आवर्त घेता आलं असतं परंतु हो ना, परंतु एक्स्ट्राज अवांतरच्या स्वरूपात भरपूर धावा गेल्यात. जर आपण इथे चर्चा केली एक्स्ट्राची तर डबल फिगरमध्ये 31 धावा होत्या त्या यतीशच्या. त्यानंतर सर्वाधिक धावा आहेत त्या एक्स्ट्राच्या आहेत. त्यानंतर सर्वाधिक धावा एक्स्ट्राच्या आहेत. बाकीच्या खेळाडूंकडून 4 ते 5 2 ते 3च धावा आल्यात फक्त बाकीच्या खेळाडूंकडून. म्हणजे यतीशचा इम्पॅक्ट बघा काय होता तो. जे सामने आहेत ते 3 षटकांचे राहतील. नोंद घ्या. आता जो नाणेफेक झालेला संघ आहे कुंभारवाडी, आपण नाणेफेक जिंकले. 3 षटकांचा सामना राहील. मुजाहिद पूर्णगड बरोबर आपले मॅच आहे. आपला सामना जो आहे नाणेफेक जिंकले आपण. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. तर लवकरात लवकर तेही कळवा. इथे आपण जातोय मैदानामध्ये. या मैदानामध्ये आपण पाहिले 24 बॉल 40 धावा माफक आव्हान म्हणजे कॉम्पिटिटिव्ह टोटल मानलं जातं. पण इथे मात्र 43 धावांचं 44 धावा बनवल्यात. 45 धावांचं आव्हान आहे. 45 धावांचं आव्हान आहे कंपल्सरी चेसला. तर सलामीचा फलंदाज येतोय मैदानामध्ये. प्रसाद बॉल चॉईस करताना दिसतोय आपण कॉम्बॉक्स मध्ये. प्रसाद आणि बरोबर आहे सिद्धेश. कुंभारवाडी ना, शिवसंकल्प नाव आहे का? चला नेक्स्ट मॅच आहे शिवसंकल्प कुंभारवाडा वाडी की हां कुंभारवाडी वर्सेस मुजाहिद पूर्णगड यांच्यामध्ये नाणेफेक जिंकले शिवसंकल्प कुंभारवाडी. तर त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले राम जानकी क्रिकेट संघ गावखडी आयोजित श्री प्रशांत दादा गुरव पुरस्कृत या राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पुनश्च एकदा कॉम्बॉक्स मधून मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. परत एकदा या तिसऱ्या मॅच कडे आपण आलोय. सेकंड इनिंग मध्ये आपण येतोय. 24 बॉल आणि 45 धावांचं आव्हान आहे. सुविचार वरवटकर इज ऑन ट्रॅक असेल आणि बॉलिंग मार्क वरती सुविचार वरवटकर. त्याला सामना करेल सिद्धेश आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे प्रसाद. 24 बॉल 45 धावा. विश्वेश्वर की मंद्रुल लांजा तालुक्याला बिलॉंग करणारा हा संघ एक ग्रामपंचायत मर्यादित मध्ये खेळताना. सुविचार यांचा पहिला बॉल स्टार्ट. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल वाईड बॉल. पहिला बॉल देवाला या पद्धतीने आउटसाइड ऑफ स्टंप बॉल झालाय स्कीड. परत एकदा आपण याही बॉलला पाहू शकतो. बॉल थोडा जरी आउटसाइड ऑफ स्टंप पडला किंवा आउटसाइड लेग स्टंप पडला तर बॉल थोडा टर्न होतो स्कीड होतो खाली राहतो बाहेर जातो. वाईड बॉल वाईडने सुरुवात केली आहे. शुभारंभ केलाय प्रारंभ केलाय. एक धाव. यावेळेला परत एकदा हा फ्लाईट दिला होता या बॉलला. इन्व्हिटेशन केलं होतं आमंत्रण दिलं होतं फलंदाजाला की जितना दम है लगा लो. परंतु फलंदाज मात्र इथे
मेंदू शाबीत ठेवून खेळतोय, कारण त्याला माहितीये हे लालच बहुत ही बुरी बाला होतीये. एक धाव मात्र मिळते. संघाची धावसंख्या 2, बिनबाद 2. 45 धावांचं आव्हान आहे. 45 जर्सी क्रमांक रोहित शर्मा द ग्रेट मॅन हिटमॅन 45 क्रॉस करावा लागेल. या ठिकाणी 2 धावा बनल्यात फक्त. सुरुवातीला पहिल्या बॉलमध्ये प्रसाद खेळण्यासाठी तयार. स्टान्स अगदी वेगळा आहे. हा ओपन स्टान्स ज्याला म्हणतात तो ओपन स्टान्स, थोडासा बॉडी वेट झुकलेला. हो हो, गुड लेंथ. परत एकदा ऑफ आउटसाइड ऑफ स्टंप. अंपायरचा इशारा वाईडचा येतोय. वाईड +1 येतोय का अंपायरचा इशारा? नाही, तर वाईडचा येतोय. विकेट किपरच्या माध्यमातून यतीश त्या ठिकाणी काम करतोय. एका धावेवरती समाधान वाईडच्या स्वरूपात. अवांतरने धावसंख्या 3 वरती. या अवांतरला कंट्रोल करणे आवश्यक असेल गावडे अंबेरेसाठी तर थोडं माइंड कम्प्लिटली जाग्यावर ठेवून फलंदाजी करावी लागेल. जी हाराखेरी समोरच्या संघाने केली आहे ती मंद्रुल संघाला करता कामा नये. पण त्यासाठी तयार आहे का प्रसाद? स्टान्स बघा प्रसादचा थोडासा वेगळा आहे. बॅटिंग स्टान्स आपण वेगवेगळे बॅटिंग स्टान्स पाहतो. इथे थोडा ओपन स्टान्स स्टार्टला ओपन स्टान्स, परंतु नंतर मात्र बॉडी वेट कम्प्लिटली झुकलेलं. त्यामुळे बॅटचा फेस तो स्क्वेअर लेग रिजनला आहे. इथे मात्र गोलंदाज एका धावेसाठी जाईल का की 2 धावेसाठी? पंचांचा इशारा 2 धावांचा येतोय. गोलंदाज आउटसाइड ऑफ स्टंप बॉल ठेवतोय आणि त्यामुळे बॅटरकडे ऑप्शन नाहीये. परंतु ती गॅप शोधून काढतोय तो थर्ड मॅन रिजनला, पॉइंट सेक्शनला. डिक्लेरेशनच्या स्वरूपात 2 धावांनी 5 वरती पोहोचवली जाते. त्या ठिकाणी थोडासा गॅप मोठा आहे कव्हर आणि पॉइंट रिजन मध्ये. परत एकदा हा आडवा पट्टा, बॅटचा स्विंग चांगला नव्हता. ओहो, ही कॅच मात्र सुटते. ही कॅच सुटते की मॅच सुटते? प्रसाद हे आडवा पट्टा घुमवला होता, चाबूक घुमवला होता. घुटना टेक तमाशा देख या पद्धतीच्या शॉटला नेहमी म्हणतात. पण पोचला नव्हता फिल्डर पर्यंत तर नक्कीच पोचला होता. 6 ही धावसंख्या. जीवदान मिळते. परत एकदा यावेळेला मात्र बॉलला खाली ठेवतोय. बॅट वरून फिरली जाते. क्लास गोलंदाजी तितकेच क्लास विकेट किपिंगचा नमुना पेश केला जातोय यतीश बिर्जे यांच्याकडून. परों को खोल जमाना उडान देखता है, जमीन पे बैठ के आसमान क्या देखता है. यावेळेला आसमानी हवाई हल्ला, पण त्या ठिकाणी प्रेक्षक नाहीये तर खेळाडू आहे. आणि खेळाडू सांगणार आहे की मी प्रेक्षकाचं काम नाही करणार आहे, मी खेळाडूचं काम करणार आहे. झेल घेतला जातोय. धक्का नंबर 1 पहिला कलम. ची रात्र क्रिकेटसाठी देऊया. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज जातोय राज. यावेळेला मात्र पाहायला मिळतोय आपल्याला एक चांगला वेल जज कॅच. त्या ठिकाणी कव्हरला डीप कव्हरला फिल्डर तैनात होता, प्रोटेक्शन होतं. सुविचार यांच्याकडून विकेट मिळते. 6 वरती पहिला धक्का लागतोय. 39 अजूनही बनवाव्या लागतील. 6 वरती पहिला धक्का. नवीन फलंदाज राज. सुविचार इंटू बॉल्स टू राज. परत एकदा आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न. थोडं थांबावं, थोडं बघावं, थोडं पाहावं. या माइंडसेट मध्ये आत्ताची फलंदाज नाही दिसत. ओ जाओ और घुमाओ, सी द बॉल अँड हिट द बॉल. हे जे मॉडर्न क्रिकेट आहे ते कधी कधी आपल्याला बेभरवशाचं क्रिकेट वाटतं. कारण त्यासाठी लागते ती प्रॉपर टेक्निक. त्या टेक्निकचा वापर कमीत कमी झालाय. फुट मुवमेंट अजिबात नव्हती. षटक संपलं जाते. पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्यात फक्त. सुविचार वरवट करणे. का हा खेळाडू इतका मोठा झालाय? सुविचार बॅटने नाही तर बॉलने तरी मी दाखवतो. त्यामुळे ऑलराऊंडर परफॉर्मर आहे. पटापट चला, लेट्स प्ले. टीम मीटिंग करू नका जास्त प्लीज. अंपायर थोडं कंट्रोल ठेवा. ऑफिशियल्सना विनंती असेल. विश्वेश्वर देवांश विश्वेश्वर संघाकडून. बॉलरचं नाव काय रे? गौरव. दुसरं षटक घेऊन अक्षय येतोय. यावेळेला मात्र यतीश बिर्जे जो विकेट किपिंगच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाला तो मात्र
तो मात्र या ठिकाणी लॉंग ऑफ रिजनला येतो, लॉंग ऑन रिजनला येतोय. एक धाव मिळते. सॉरी 6 धावा बनत आहेत पहिल्या षटकामध्ये. तर एक एक धावेने धावसंख्या वाढणार का? अक्षय पुढचा गोलंदाज राऊंड द विकेट मारा करणार. प्रसाद साडी पुन्हा एकदा प्रसाद कडून शॉट चांगला आहे, प्रॉपर आहे. कॅच कोण घेणार? आणि वेल जज कॅच पाहायला मिळते. कॉलिंग जबरदस्त होतं दोन्ही क्षेत्ररक्षकांचं. यतीश आणि दुसरा क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला त्यांच्यामध्ये वेल जज कॅच, दुसरा झटका मिळतोय. गोलंदाजाने ओळखलाय त्या पद्धतीने थोडा शॉर्ट ऑफ लाईन ठेवला. थोडीशी पेस जनरेट करावी लागली फलंदाजाला, कारण अजिबात पेस दिली नाही. नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये. अवधूत गोलंदाजी फलंदाजी करण्यासाठी तयार. परत एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न. इथे मात्र आता गावडे आंबेरेच्या प्रेक्षकांकडून टाळ्यांचा जयघोष होतोय, कारण या ठिकाणी मात्र कंप्लीट जखडून ठेवलंय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा, 45 धावांचं टार्गेट आहे. बॉलला मात्र इथून तिकडून इकडून कशाही पद्धतीने फलंदाजाचं काम आहे ते फिल्डर केले जाते. पण आता एकदाचा बॉल हातात आहे गोलंदाजाच्या. नेक्स्ट डिलिव्हरी राऊंड द विकेट. पुन्हा एकदा ओव्हर पिच फुल टॉस डिलिव्हरी. अक्रॉस शॉट खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. वेल जज क्षेत्ररक्षण, कारण बॉलने टप्पा पडल्यानंतर, शॉट खेळल्यानंतर टप्पा पडल्यानंतर एकदा उसळी घेतली, नंतर खालून आला. सरपटी म्हणतात ना, सरपटी, तर सरपटत आला अगदी. आणि त्यावेळेला ती जज करणे इतकं सोपं नसतं. 1 धाव, वेल डन. 7 धावा, 7 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. इथून मात्र आक्रमण करावं लागेल, कमबॅक करून द्यावा लागेल. आक्रमण केलंय, बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. बॉलने गाठले बाउंड्रीची रेष. गोलंदाजाचा आलाय मात्र चांगलाच पेस. येतोय षटकार. मध्ये मी म्हटलं होतं ना की मंद्रुल संघ सुद्धा हार मानणारा नाहीये. अजूनही दोन बॉल शिल्लक. पुढचे 2 ओव्हर, 14 बॉलचा खेळ बाकी. 13 धावा झाल्यात. 32 ची आवश्यकता असेल. 13 बॉल आणि 32 धावा. 13 धावा आल्यात म्हणजे धावा पाहिजेत. 14 बॉल आणि 32 धावा. 32 धावा, 13 बॉल. नवीन फलंदाज 14 बॉल आणि 32 धावा. कन्फ्युजन थोडस. राऊंड द विकेट. परत एकदा फुल टॉस डिलिव्हरी. यावेळेला कॅच होणार का? आपण 1D रिजन मध्ये जातोय एका धावेने. आता 13 बॉल 31 ची आवश्यकता. नो बॉल. पंचांचा इशारा येतोय. कहाणी में येते ट्विस्ट. नो बॉल ना सर, नो बॉल आणि फ्री हिट. नो बॉल आणि फ्री हिट येणार. 2 धावा येणार. 14 बॉल आणि आता मात्र 30 ची आवश्यकता. मॅच टर्न आउट केली जाते का? अक्षय कडून फलंदाजीच्या माध्यमातून ज्याने षटकार खेचलाय. राज करणार का? फ्री हिट आखूड टप्प्याचा. यावेळेला मात्र थोडासा खाली राहिलाय बॉल ऑफ स्टिकच्या. त्यामुळे एकच ऑप्शन होतं की शॉट खेळा, कव्हरच्या दिशेने खेळा. त्यावेळेला दुसराही एक पर्याय होता, रिव्हर्स अटेम्प्ट करणे. अगदी जस्ट लाईक ज्या पद्धतीने डिव्हिलियर्स रिव्हर्स अटेम्प्ट करायचा, किंवा डेव्हिड वॉर्नरला आपण पाहतो तो जेव्हा रिव्हर्स शॉट मारतो तो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने मारतो, कारण बॅटचा फेस व्ही शेपमध्ये फिरवतो. 1 धावेने धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या 16 वरती पोहोचवली जाते. पुन्हा एकदा हा ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिजन कडून क्षेत्ररक्षक येतोय धावत. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने 17 वरती पोहोचवली जाते. 17 वरती कोणाला होणार खतरा? 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 17. पहिल्या षटकात होत्या 6 धावा, दुसऱ्या षटकात आल्यात 11 धावा. विकेट सुद्धा मिळाले दोन्ही षटकात 1-1. परंतु अवधूत आणि राज काय करणार? पुढच्या 12 बॉल मध्ये धावा पाहिजेत. अजूनही 28 धावांची आवश्यकता असेल. 12 बॉल आणि 28 धावा.
थँक्यू थँक्यू. थोडं आपण पहिली मॅच पाहिली, दुसऱ्या मॅचला थोडासा या 4 ओव्हरमध्ये थोडासा वेळ घेतलाय विश्वेश्वर. आपल्याला पण माहिती आहे की थोडीशी यावेळेला सिच्युएशन क्रंच आहे दोन्ही संघासाठी. 12 बॉल 28 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज येतोय तिसरं षटक घेऊन, यावेळेला यतीश बिर्जे. ओव्हर द विकेट मारा करेल यतीश बिर्जे. इथे मात्र यतीश बिर्जेने चुकवलाय हुकवलाय, पण एक धाव मात्र रोखू शकला नाहीये. एका धावेने धावसंख्या वाढणार. धावसंख्या होते 18. अजूनही 11 बॉल आणि 27 ची आवश्यकता. 11 बॉल 27. 4-5 पावलांचाच रनअप आहे. पेस देत नाहीत. फ्लाईट टाकण्याचा प्रयत्न जास्त असतो. यावेळेला फ्लाईट नव्हता, परंतु थोडासा इनसाइड आउट आला. शॉटला खेळलाय कव्हरच्या दिशेने. फिल्डर कडून झाली आहे चूक. लाखाचे झाले खक आणि फिल्डरला पडला भोक. गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. दिगंबर दत्त दिगंबर म्हणतात ना, हा अवधूत आहे. दुसऱ्या बाजूला राज आहे. 4 ने धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या होते 22. या ठिकाणी मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. यतीश फील्ड करतोय. धावसंख्या होते 23. अजूनही 22 ची आवश्यकता असेल. 22 धावांची आवश्यकता असेल. किती बॉल झालेत? 9 बॉल आणि 22 ची आवश्यकता असेल. चौकार षटकार पाहिजे. तयार हो. थोपटून दंड आणि छातीला लाव माती. ढाल बनव स्वप्नांना आणि हिम्मत कर रोखण्याची. हार नको माणूस तू. तयार असेल यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल कॅच होणार का? येस इट इज. अक्रॉस द लाईन शॉट खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या माध्यमातून सुविचार कोणती चूक करत नाही. फलंदाज बाद. हो एक चौकार गेला होता. वाटलं होतं यावेळेला मंद्रुलकडे आहे का सामना, परंतु थोडा अटॅक कमी पडलाय मंद्रुलचा. थोडी कॉन्फिडन्सची कमी आहे. एक्सपिरियन्स चांगला आहे. धावसंख्या झाली आहे 22 वर 2. 2.2 षटकं झाली आहेत 2.2. आपण नेल्सन म्हणतो नेहमी 1-1 for 1 आफ्टर 1.1, किंवा आता आपण हा डबल नेल्सन आहे 22 for 2 आफ्टर 2.2. बघा स्कोर येतोय 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकं आणि 2 बॉल झाले होते मगाशी. आता धावा झाल्यात जास्त. आता धावा झाल्यात 23. म्हणजे ही एक योगायोग असतो. तो योगायोग पुन्हा जुळला गेलाय. मगाच्या सामन्यामध्ये पण झाला होता. इथे नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये. इथे एक मात्र शफल केला गेला. नंतर त्याला स्टिअर केलं गेलं. एक बॉल 1 धाव तर मिळाली आहे. दुसरा धावेसाठी जाईल का? तिसरी धाव येईल का? ओव्हरथ्रो झालेत. तिसरी धाव येईल का? रनआउट होईल का? अंपायरचा इशारा पेंडिंग आहे. मला वाटतं 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 3 धावा. या 2 धावा डिक्लेरेशनच्या स्वरूपात तिथे सहज मिळाल्या असत्या. थोडा ब्रेन वापरला पाहिजे होता. परंतु 2 धावा एक धाव रोखण्यासाठी गेला फिल्डर आणि 3 धावा आल्यात. धावसंख्या लेट मी करेक्ट. धावसंख्या झाली आहे 26. अजूनही 19 ची आवश्यकता आहे. 19 रन्स रिक्वायर्ड. मॅच संपलेली नाहीये. नवीन फलंदाज जो मैदानात गेलाय सुजल. कामगिरी करावी लागेल दमदार. यावेळेला फुलर लेन खोदून काढलाय. बॉलला बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. 1 धाव मिळते. षटक संपलं जातंय. 3 षटकांची होते समाप्ती. 3 षटकामध्ये धावसंख्या झाली आहे ती 27. अजूनही 6 बॉल आणि धावा पाहिजे 17. एक 6 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. 27 धावा झाल्यात. 6 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. तयार हो. थोपटून दंड. मगाशी म्हटलं होतं ना की ढाल बनव स्वप्नानं आणि हिम्मत कर रोखण्याची. हार न मानू नकोस जोवर शत्रू हरणार नाही. शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाहीये. है अंधेरा बहुत, अब सूरज निकलना पडेगा. ये मौसम कैसा है भाई हो, उसको बदलना पडेगा. या मौसमला बदलण्याचं काम फलंदाजाला करावं लागेल. 6 बॉल 18 धावांची आवश्यकता. 2 षटकार यायलाच पाहिजेत. यासाठी गोलंदाज कोण आलाय? नवीन गोलंदाज येतोय गौरव. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. या वेळेला आत्ता न पता फलंदाजाच्या कुठल्याही बॅटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत नाहीये. काय पेस जनरेट केली आहे. पण विकेट किपिंग किती बहारदार आहे बघा. क्लासिकल विकेट किपिंगचा नमुना पेश केलाय सुविचार यांनी. 7-8 पावलांचाच रनअप आहे.
सिम पोझिशन किती परफेक्ट आहे. परत एकदा हो बॅटर कडून झाली आहे भूल आणि दांडी झाली आहे. गोल 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 गोल. बॉल आणि अजूनही 18ची गरज खोदून काढलाय. नो चान्स फॉर द बॅटर. नया बल्लेबाज सुनीले. इथे मात्र 3 बॉल आणि 18 धावा. मी म्हटलं होतं ना गौरव बणबे या फलंदाजाबद्दल मी बोललो होतो. विजय पावले सरांना 2 षटकार लावले पण गोलंदाजीमध्ये इथे दमखम दाखवलंय. हो फुल टॉस डिलेव्हरी आउटसाइड एज लागलीये. तिथे झेल होणार. अजून एक झेल. इथे मात्र आता विश्वेश्वर देवांशी विश्वेश्वर विजयाच्या समीप पोचलाय. हो कमबॅक करून देण्यामध्ये यश प्राप्त केलंय ते यतीश बिर्जेने फलंदाजीच्या माध्यमातून. आत्मविश्वास यशाची पायरी आहे. या आत्मविश्वास म्हणजे यतीश बिर्जे आहे. यतीश बिर्जेने 1 हँड एक सेनापती अकेला सेना के बरोबर आहे. म्हणजे 5 विकेट गेल्यानंतर मला वाटतं 15 धावा होत्या फक्त. तिथून 44 वर आपल्या संघाला पोचवलं. किती कंट्रोल ठेवला असेल त्यांनी आपल्या शॉटवर तिथे पाहायला मिळालं आपल्याला. काय डिसिप्लिन आहे, काय डिटर्मिनेशन आहे. क्रिकेटचा सी जर क्लास तुम्हाला जर क्लास करायचा असेल ना, फाईन करायचा असेल तर 3 गोष्टी लागतात. 3 डी आवश्यकता लागते. डिटर्मिनेशन, डेडिकेशन आणि डिसिप्लिन. तर डिटर्मिनेशन यतीश बिर्जेच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजीमध्ये विश्वेश्वर टीमच्या. आणि डेडिकेशन तर ते तर मग विचार असू द्यात, गौरव बणबे असू द्यात किंवा इथे विराजने जो झेल पकडला होता त्या झेलने असू द्यात. हे डेडिकेशन दिसतंय. देवांशी विश्वेश्वर विजयाच्या अगदी समीप. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक येणार का? नाही. रनआउटची हॅट्रिक येणार का? ओ लगोरी नाही लागली आहे. इथे मात्र मॅच कम्प्लिटली हातामध्ये. विजयाच्या अगदी टोकावरती देवांशी विश्वेश्वर. गोलंदाजीचा दमखम पॉवरफुल आहे. मी बोललो होतो या टीम बद्दल. मंद्रुल संघ थोडा आक्रमक अजून फलंदाजीचा रवैया दिसला गेला पाहिजे होता. इथे फलंदाज डॉट डिलिव्हरी 1 धाव मात्र मिळते. षटक संपलं जाईल आणि मॅचही संपली जाईल. विजयी होतो या ठिकाणी देवांशी विश्वेश्वर. वेल डन देवांशी विश्वेश्वर. ऐकूया सुमधुर संगीत.